नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शहरातील नागरिकांसोबतच देशभरातले भाविक दर्शनासाठी आलेत। तर दुसरीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा पंढरपुरात विविध फुलांची आणि संत्रा फळाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली। मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईनगरीत भक्तांच्या गर्दीनं साईनगरी फुलून गेली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनानं करण्यासाठी देशविदेशातून साई भक्त शिर्डीत आलेत। तर नववर्षाचं नवचैतन्य नवा उत्साह घेऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात देखील भाविक दाखल झालेत। सकाळपासून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे। तर सोलापूरचा ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराला नवीन वर्षानिमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सिद्धेश्वर मंदिराजवळच्या तलावात देखील विद्युत दिवे बसवण्यात आलेत। सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी आहे। तर चंद्रपूरकरांनी नवीन वर्षाचं स्वागत महाकालीच्या दर्शनानं केलंय। नवीन वर्षी नव्या संकल्पासोबत देवी भक्त माता महाकाली चरणी दर्शनासाठी नतमस्तक झालेत आणि पुरातन देवी महाकाली मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। चंद्रपुरात तर नवीन वर्षाच्या स्वागताला साई दर्शनासाठी शिर्डीत अलोट गर्दी झाली आहे। त्यामुळे भक्तांना दर्शनासाठी साधारण 3 ते 4 तास लागतायत। साईबाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देश विदेशातून साई भक्त शिर्डीत आलेत। तासनतास रांगेत उभं राहून तात्काळणाऱ्या भक्तांना अत्याधुनिक वातानुकूलित दर्शन रांगेमुळे मोठा दिलासा मिळतोय। दर्शन रांगेतनं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटी यांनी। साईबाबांचं दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि साई चरणी साई समाधीवरती नतमस्तक होताना दिसत आहेत। मी आता दर्शन रांगेमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर देश विदेशातून आलेले साई भक्त साई चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि बाबांचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिरामध्ये निघालेले आहे। ही जी दर्शन रांग दिसते ही वातानुकूलित अशी दर्शन रांग बनवण्यात आलेली आहे। साई भक्तांना आता तासन तास ताटकळत उभं राहण्याऐवजी त्यांना हॉलमध्ये बसवलं जातं आणि त्यानंतर दर्शनाला सोडण्यात येतं। सामान्य साई भक्त असतील, वयोवृद्ध असतील, नेते अभिनेते असतील, सगळेच जण आज नववर्षाची सुरुवात साई दर्शनानं करताना दिसत आहेत। आता हा हॉल जर आपण बघितला तर अशा प्रकारचे जवळपास 10 हॉल्स या ठिकाणी आहे। हजारो साई भक्तांना या ठिकाणी बसवण्यात येतं आणि जेव्हा दर्शन रांग मोकळी होते त्यानंतर यांना दर्शनासाठी सोडण्यात येतं। 2-3 तास साधारण त्यांना दर्शनाला जाण्यासाठी वाट बघावी लागते। असं जरी असलं तरी या हॉलमध्ये सगळ्या सुविधा त्यांना पुरवण्यात येतात। चहा असेल, नाश्ता असेल, प्रसाधन गृह असेल, डॉक्टरांची जरी व्यवस्था लागली तरी ती सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यामुळं भक्तांना त्रासापासून या ठिकाणी सुटका झालेली आहे। तासन तास ताटकळत उभं राहण्याऐवजी सगळेजण या ठिकाणी बसलेले दिसत आहेत आणि आपण जर बघितलं तर कालपासूनच मोठी गर्दी शिर्डीमध्ये बघायला मिळते। रात्री 12 वाजता साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता सुद्धा सकाळपासून हजारो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होताना दिसत आहेत आणि साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेली आहे आणि साई भक्त नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करताना दिसत आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर।